तर शिंदे गट उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। ठाकरेंचे आणखी 2 किंवा 1 आमदार शिंदे गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। यातील एक आमदार हा मुंबईतील असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या एका आमदारामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्या आमदाराने एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान रवींद्र वायकरांवर दबाव टाकला जातोय असं ट्विट संजय राऊतांनी केले। भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर हे रडारवर आहेत। वायकरांची आतापर्यंत 2 वेळा ईडीकडून चौकशी तर घरावरही छापेमारी करण्यात आहे। ठाकरेंचा एक आमदार शिंदे गटात येणार असल्याचा शिंदे गटाकडून वारंवार दावा केला जातोय। शिंदे गटात येण्यासाठी वायकरांवर दबाव असल्याचं राऊतांनी सूचक ट्विट केलेलं आहे। वायकरांचा मतदारसंघ असलेल्या जोगेश्वरी मतदारसंघात उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, या ज्या चर्चा सुरू आहेत की शिंदेंसोबत काही आमदारांची मीटिंग झालेली आहे, ठाकरेंचे अतिशय जवळचे असे हे 1 किंवा 2 आमदार असू शकतात, काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे? नाही, उठावा गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पहिल्यापासून होते, आजही आहेत। आणि मी पहिलेच सांगितलं की ते हे आमदार या दलालांना, हे जे नवीन दलाल आहेत या दलालाला कंटाळून पक्षाची जी वाटात चाललेली ते त्यांना ती सहन होत नाही, म्हणून ते आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत। आणि त्यातलेच काही जण उद्या किंवा परवा या आमच्या पक्षामध्ये येणार आहेत आणि त्यांचं आमच्याकडे स्वागत आहे। तुम्ही आता जो उल्लेख केला की काही दलालांना कंटाळून ते आमदार आमच्याकडे येतात, असे कोण दलाल आहेत जे उद्धव ठाकरेंच्या आसपास आहेत? आता हे सर्व दिसतात ना, रोज बकबक करणारे जे दलाल आहेत, जे स्वतःला नेते समजवतात, ज्यांनी कधी पक्षाची कामं केलेली नाही, ते आता लोक पक्षाचे नेते म्हणजे उमेदवार ठरवायला लागलेत। अशी जर पक्षाची वाटात होत असेल तर अशा पक्षामध्ये राहून उपयोग नाही, हे निष्ठावान शिवसैनिकाला कळतंय। म्हणून आता या पक्षामध्ये आता राम राहिलेला नाही, म्हणून आता आपण रामाकडे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते आता इकडे शिंदे गटाकडे, शिवसेनेकडे येत आहेत। म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते संजय राऊतांकडे तुमचा रोख आहे का? संजय राऊतांच्या वागणुकीला कंटाळून किंवा त्यांच्या नेतेगिरीला कंटाळून हे आमदार येत आहेत असं तुमचं म्हणणं आहे? संजय राऊत 1 नंबर आहे, दुसरा आणखीन एक तोता मैना पण आहे, ते पण आजकाल बोलायला लागले। ज्यांनी पक्ष कधी पाहिला नाही ते लोक आता पक्षाचे ध्येय धोरण सांगायला लागलेत आणि ते आता निमूटपणे जे कडवट शिवसैनिक ते ऐकून घेत आहेत। ही जी घुसमट होते ना, त्या घुसमटीमुळे काही लोक बाहेर पडत आहेत। आता असा एक ट्विट संजय राऊतांनी सूचक केलेला आहे की वायकरांवर ईडीचा दबाव आहे किंवा वायकरांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय, एकतर पक्ष सोडा किंवा तुरुंगात जा। वायकर किंवा इतर कोणी आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? नाही, आता असे मी नाव कोणाचे सांगणार नाही, आता तुम्हाला लवकरच पक्ष प्रवेश झाल्यानंतर कळेल। परंतु वायकरच काय, इतर लोक सुद्धा हे सर्व मोहरे आहेत, म्हणजे छोटे छोटे प्यादे आहेत, मोहरे ते वेगळे आहेत। म्हणून जेव्हा यांची सर्वांची चौकशी होईल त्या टायमाला खरे जे मोहरे आहेत ते समोर येतील आणि त्या भीतीपोटीच हे लोक आता इतरांना गुंतवायच्या प्रयत्नात आहेत। म्हणून यांच्यावर दबाव नाही, दबाव ज्यांच्यावर आहे त्यांचे ताब्यात आणलेले आहेत। आता 1 ते 2 आमदारांची शिंदेंबरोबर मीटिंग झाल्याचं कळतंय, मात्र असे किती आमदार अजून संपर्कात आहेत? तुम्ही म्हणतायत की जवळपास सर्वच आमदार आमच्या संपर्कात आहेत, अजून साधारण आकडा किती आहे? किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? मिनिमम आमच्या संपर्कामध्ये 7 आमदार आहेत। आणि या 7 आमदारांच्या पक्षप्रवेशासाठी कशा पद्धतीने पुढच्या काळात पावलं उचलली जाणार आहेत? त्यांचा टप्प्याटप्प्याने पक्ष प्रवेश होईल। या लोकसभेपूर्वी अनेक आमदार आमच्या पक्षात आलेले तुम्हाला दिसतील, म्हणून थोडीशी वाट पहा आणि येणाऱ्या आमदार आम्हाला आमच्या बरोबर जेव्हा काम करतील त्या टायमाला निश्चित आपल्याला त्यांची नाव सुद्धा कळतील। अगदी संजय शिरसाटजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय संजय शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते होते आणि त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। 7 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळात त्यांना आमच्या पक्षात घेतलं जाईल आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी हे सगळे पक्षप्रवेश पूर्ण केले जातील असं शिरसाट म्हणतात। 7 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं शिरसाट म्हणतायत। उद्या किंवा परवा पक्षप्रवेश होणार असल्याचंही शिरसाट म्हणतायत। 1 ते 2 आमदारांचे पक्षप्रवेश हे उद्या किंवा परवा होतील, मात्र टप्प्याटप्प्यानं लोकसभा निवडणुकीपूर्वी 7ही आमदार शिंदे गटात आलेले असतील असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाला पुढच्या काळात धक्के बसू शकतात। पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतोय का अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। शिरसाटांनी त्याबाबत एक सूचक वक्तव्य केलेलं आहे।
दरम्यान रवींद्र वायकरांवर ठाकरे गट सोडण्यासाठी तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जातोय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे आणि येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊत काय म्हणालेत पहा। वायकरांवर ईडीकडून दबाव येतोय, सेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं धमकावलं जातंय, हा दहशतवाद आहे असं संजय राऊत म्हणतात। वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या किंवा दबावाला भीक घालणार नाहीत, ते लढतील आणि जिंकतील असंही संजय राऊत म्हणतात। दरम्यान उद्धव ठाकरेंचे नेते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील असं सूचक विधान शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी 5 फेब्रुवारीला केलं होतं। उदय सामंतांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं की ठाकरेंचे नेते शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील आणि आता संजय राऊत साम टीव्हीशी बोलताना संजय शिरसाट साम टीव्हीशी बोलताना असं म्हणतायत की पुढच्या काळात 7 आमदार आमच्याकडे येतील। त्याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढच्या टप्प्यात शिंदे गटाकडून मोठे धक्के ठाकरे गटाला दिले जाऊ शकतात। अशा किती सभा झाल्या तरी याचा काही फरक पडत नाही। व्यासपीठावर असलेले अनेक लोक येत्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील याची त्यांनी नोंद घ्यावी।